नमस्कार, तृप्ती फूड स्टुडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम उपमाची रेसिपी दाखवणार आहे. उपमा किंवा उपीटही म्हणू शकता. या रेसिपीमध्ये तुम्हाला परफेक्ट प्रमाण बघायला मिळेल. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आधी मी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. शेंगदाणे, कोथिंबीर, कढीपत्ता, 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. आता हे सर्व बारीक कट करून घेतलेले आहे. पाहू शकता बारीक कट केलेले आहे. आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल छान गरम झाले की मग त्यामध्ये 1 वाटी रवा घालणार आहोत. रवा आपल्याला लो फ्लेमवरती चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे. 3-4 मिनिटे आपण लो किंवा मीडियम फ्लेमवरती हा रवा भाजून घेणार आहोत. बारीक रव्याऐवजी तुम्ही इथं जाड रवा वापरू शकता. काहींना जाड रव्याचा उपमा अधिक आवडतो. रवा भाजून आता आपल्याला 3-4 मिनिटे झालेले आहे. चांगला रवा फुललेला पण आहे, शिवाय वासही चांगला येत आहे. रवा जर चांगला भाजला गेला तर उपीटही चांगला होतो आणि गडबड केली भाजण्यात तर उपीट थोडासा चिकट होतो. आता आपण रवा काढून घेऊया. मग त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घालून मग त्यामध्ये शेंगदाणे तळून घेऊ. एक 2 मिनिटे शेंगदाणे तळून झाल्यावरती मग त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालू आणि 1 चमचा जिरा घालू आणि कट केलेली हिरवी मिरची ती घालून घेऊ. मग कढीपत्ता घालू. ते छान तेलामध्ये तडतडत झाल्यावरती कांदा आणि टोमॅटो घालून घेऊ. ते छान मिक्स करून घेऊया. ते छान तेलामध्ये परतून घेऊया. मग त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून त्यात थोडी कोथिंबीर घालू. मग पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालू आणि 1 चमचा हळद घालू. मग ते चांगले मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटे चांगली उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये भाजलेला रवा घालून देऊ. मग ते छान असे 2-3 मिनिटे मिक्स करून घेऊया. मग कढईवर 2 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घेऊया. 2 मिनिटांनंतर पाहू छान असं उपीट तयार झालेलं आहे. आता ते एकदा कलथ्याने मिक्स करून घेऊया. पाहू शकता उपमा तयार झालेला आहे. आता उपमा एका प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा प्रकारे ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.